कार्यकाळ सरांनी आपल्यासमोर मांडला आणि मी भाग्यवान समजतो सर की मला दोन्ही एक्सपिरियन्सच्या साहेबांच्या कार्यकाळामध्ये काम करायला मिळालं. जळगावला आणि धुळ्याला सुद्धा अतिशय पारदर्शक आणि शिस्तबद्ध काम असलेले आपले रेड्डी साहेब आणि त्याचबरोबर श्रीकांत दिवरे सर सुद्धा या ठिकाणी आहेत. वर्गातील पहिला विद्यार्थी जसा सुद्धा पहिल्या बेंचवर बसणारा तसं सरांचं काम आहे. अतिशय शिस्तप्रिय आणि अत्यंत कडक शिस्तीचे सर आहेत. प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी या जिल्ह्याला लाभलेले आहेत. दोघांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक पुनश्च एकदा स्वागत करतो. त्याचबरोबर मला सांगायला आवडेल रेड्डी साहेबांच्या कार्यकाळामध्ये पोलीस आणि नागरिकांचा उत्तम समन्वय या योगाने सरांनी साधला. त्याचंच प्रतीक म्हणून आपण बघतायत अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि अनेक संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम मी करीम सदर सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. ये गम का आंसू है और दूसरा आंसू खुशी का है कि वो रिक्त जगह जो हुई है उसमें ड्यूरे साहब जैसे कर्तव्यदक्ष एसपी हमको यहाँ पर मिल रहे हैं. इस मिले जुले संगम पर मैं बस यही कहूँगा कि इस डिपार्टमेंट के अंदर जब से सोशल वर्क हमने शुरू किया कई अधिकारियों को हमने देखा है. यहाँ पर जोग साहब हो, अरुण पटनायक साहब हो, आदरणीय डॉक्टर महेश्वर रेड्डी साहेब ज्यांना आपण आज या ठिकाणी निरोप देतो आहोत. त्यांची एसपी म्हणून इथून बदली झालेली आहे आणि नूतन एसपी त्यांनी जळगाव जिल्ह्याचा पदभार स्वीकारलेला आहे. तसे आदरणीय श्रीकांत दिवरे साहेब यांचं आपण स्वागत करतो. निरोप आणि स्वागताचा हा कार्यक्रम या ठिकाणी जळगाव जिल्हा पोलीस दल आणि तमाम नागरिकांच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. खरं तर महेश्वर रेड्डी साहेबांना आपण जोडून पाहिलेलं आहे. हे जळगाव शहर आणि जळगाव जिल्ह्याची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या संदर्भामध्ये कटिबद्ध असलेला अधिकारी आपण जोडून पाहिलेला आहे. महेश्वर रेड्डी साहेबांचं एक निरीक्षण असं आहे आपलं की सामान्य नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद करणं, डायलॉग करणं आणि संवादामधनं सकारात्मक ऊर्जा मिळते किंवा काय हे पाहणं. शांतता कमिटीच्या सदस्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यावेळेला डॉक्टर साहेब आम्हाला उद्बोधन करतात त्यावेळेला असं वाटतं की डॉक्टर साहेबांनी बोलत राहावं. नागरिकांची कर्तव्य, नागरिकांचे हक्क, घटनेच्या संदर्भामध्ये असलेली तरतूद आणि जळगाव जिल्हा आणि जळगाव शहरामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये एकोपा कशा पद्धतीने निर्माण होईल आणि तो एकोपा टिकून राहण्याच्या संदर्भामध्ये आणि एकोपा वृद्धिंगत करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला नवीन काही करता येईल का या संदर्भातला ध्यास घेतलेला अधिकारी आपण जोडून पाहिजे. डॉक्टर साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे सामान्य नागरिकांमध्ये गेल्यानंतर ते सामान्य नागरिकांसारखे होतात की आपली वर्दी विसरतात आणि समोरच्या व्यक्तीच्या काही समस्या असतील, तक्रारी असतील ते काळजीपूर्वक ऐकून घेणं आणि त्यातनं सोल्युशन काढण्याच्या संदर्भामध्ये आपल्या स्तरावरून निर्णय घेणं ही त्यांची एक खासियत आहे. असेल या सर्व या कार्यक्रमाचे आयोजक असतील, अधिकारी असतील, प्रशासन सर्वांचे आभार मानतो. सरांसोबतचा काळ खूप फास्ट गेला असं मला वाटतं. जसं अब तक 56 असतं तसं अब तक 26 तो काळ खूप आठवणीत राहील. कारण पत्रकार म्हणून नेहमी आपण वेगवेगळ्या अधिकारी या ठिकाणी बघत असतो, त्यांच्यासोबत काम करत असतो. मात्र सरांसोबत काम करतानाचा एक वेगळा अनुभव आला म्हणजे पत्रकार म्हटलं की आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लोकांना हवा असतो पाहिजे की तो लगेचच हवा असतो किंवा त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आपलं आलं पाहिजे. त्याच्यामुळे सरांकडून कधीच असा नकार मिळाला नाही. जे असेल ते सरांनी स्पष्ट त्यांची बाजू आतापर्यंत मांडली आणि त्याच्यामुळे आम्हाला काम करताना खूप सोपं झालं. दुसऱ्या गोष्ट म्हणजे सरांनी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सरांचं काम करण्याची पद्धत वेगळी होती, ती आम्हाला अनुभवायला मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बातम्या करत असताना वेगवेगळ्या बातम्या आम्ही करत गेलो. मात्र सरांच्या काळात झालेली बदलांची जी प्रक्रिया होती ती खूप चर्चेची या ठिकाणी जिल्ह्यात ठरली होती आणि प्रत्येक कर्मचाऱ्याकडून त्याचं कौतुक देखील झालं होतं.
अशा पद्धतीने सरांचा कार्यकाळ नेहमी आठवणीत राहील. दुसरं म्हणजे पत्रकारांच्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये सरांनी सलग 2 वर्ष सहभागी झाले. सर स्वतः या ठिकाणी खेळले. पहिल्या पर्वामध्ये सरांनी जर आम्ही पत्रकार म्हणून अधिकाऱ्यांची मुलाखत घेत असतो, मात्र पहिल्या पर्वामध्ये सरांनी अधिकारी म्हणून पत्रकाराची घेतलेली मुलाखत ही कायम लक्षात राहील. कारण आमचे प्रश्न ते नावगड वाटत असतात, मात्र त्यावेळेस त्यांनी विचारलेले प्रश्न आम्हाला नक्कीच खूप अवघड होते आणि उत्तर देताना झाले एकदम छान, ते कायम लक्षात राहील. त्याच्यामुळे सरांचं सोशल असेल किंवा इतर क्षेत्रांमधलं सर्व काम असेल, पोलिसिंग असेल, ही कशा पद्धतीची होती याचं सरांच्या कामाची पावती म्हणजे या ठिकाणी उपस्थित हा जो हॉल भरलेला आहे ही सरांच्या कार्यकाळाची आणि कामाची पावती असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देताना माझे 2-4 वे आहेत की माझ्या वतीने किंवा पत्रकारांच्या वतीने मी सरांसाठी सांगतोय की ऐसा बहुत होगा जब छोड़ के जाएंगे, रोएंगे बहुत मगर आंसू नहीं आएंगे, साथ ना दे कोई तो आवाज़ हमें देना, आसमां के उस पार पे होगे तो लौट के आएंगे. तर पुढच्या वाटचालीसाठी आजच्या निरोप आणि स्वागत समारंभाचे कार्यक्रमाचे सन्माननीय व्यासपीठ. आजच्या कार्यक्रमात साहेबांविषयी बोलायचं झालं तर एका जिल्ह्याचं नेतृत्व करणं म्हणजे एक पद सांभाळणं नसतं. लाखो लोकांचा विश्वास, शेकडो नागरिकांची जबाबदारी आणि संपूर्ण यंत्रणेचं दिशादर्शन करणं म्हणजे हे पद आहे. आणि या पदाचं यशस्वीप्रमाणे निभावलेले आहेत ते म्हणजे माननीय पोलीस अधीक्षक श्री रेड्डी सर. तुमचा एक निर्णय दिशा ठरवायचा आणि तुमचा एक आदेश संपूर्ण यंत्रणेला मार्ग दाखवायचा. सर, तुमचं जाणं आमच्यासाठी नक्कीच भावनिक आहे, पण तुम्ही कायम आमच्या आठवणीत राहाल हे नक्की आहे. शेवटी बोलतो सर, पद येतात जातात, खुर्च्या बदलतात, ऑर्डर्स निघतात, ही व्यवस्था आहे, हा नियम आहे. पण काही नाव अशी असतात जी ना ऑर्डरने येतात ना बदलीने जातात. ती नाव लोकांच्या मनात कायम बसतात आणि तशीच राहतात. कारण काही लोक इतिहास वाचत नाहीत तर ते स्वतः इतिहास बनून जातात. सर, तुम्ही त्यातीलच एक आहात, एवढं बोलून माझे संपर्क 56च्या सरांच्या कार्यकाळात 223 हद्दपार 56 प्रमाणे हद्दपार झालेले आहे. त्यानंतर 57चे जवळपास 17 इसम हद्दपार जळगाव जिल्ह्यामध्ये आणि एक आता प्रस्तावित आहे. अशी सरांची कामगिरी आहे. त्यानंतर मी प्रतिबंधक प्रस्तावितच्या या कार्यवाहीमुळे जळगाव जिल्ह्याचा क्राईम रेशिओ हा मागील वर्षापेक्षा कमी झालेला आहे. हे सुद्धा आपलं याच्यावरून निदर्शनास आलं आहे. त्यामुळे सरांचा जास्तीत जास्त प्रतिलेला आहे आणि होता होतील तेवढे प्रस्ताव सरांनी मंजूर केलेले आहेत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. शानदार असे पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब जळगाव जिल्ह्यातून पदभार सोडून पुणे CID ला जात आहेत. पण मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन की त्यांचा जो पिरियड आहे हजर होण्याचा त्या पिरियडच्या आतच सरांना प्रमोशन मिळावं आणि सरांनी पदोन्नतीच्या ठिकाणी हजर व्हावं. सरांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य सुख समृद्धी निरोगी राहावं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपला नवीन प्रवास घेऊन आजचा जो प्रोग्राम आपण आयोजित केला तिथं जेव्हा निरोप समारंभ ठेवायचा आहे याचं नियोजन करायचं होतं तर जळगावचे नागरिक देखील आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की सर आम्हाला देखील रेड्डी सरांचा निरोप समारंभ स्वतंत्र घ्यायचा. मी स्वतः त्यांच्याशी बोललो की स्वतंत्र घेण्यापेक्षा पोलीस हे आपल्या सोबतीला राहून काम करतात, तर पोलीस आणि जळगावकर असा मिळून आपण एक निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित करू. आणि निश्चितच असे क्वचित अधिकारी असतात की ज्यांना जनतेकडून देखील निरोप समारंभ मिळतो. आणि सर, आपली कामाची पावती आहे की जळगावचा नागरिक देखील आपल्या निरोप समारंभासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निश्चितच ही चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी बरेच जण बोलण्यासाठी मला फोन करत आहेत, मेसेज करत आहेत, पण आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण की वेळेचा अभाव आहे आणि फार वेळ होतोय. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना जरी मनोगत व्यक्त करायचं असेल तरी वेळेच्या अभावी आपल्याला या ठिकाणी चान्स देता येत नाही. त्यामुळे आपली देखील दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना माहिती की जळगाव जिल्हा हा संवेदनशील आहे
संवेदनशील वेगवेगळ्या अर्थाने आहे, पॉलिटिकल आहे, इथले सामाजिक इक्वेशन असतील ते असतील, या सगळ्याच गोष्टींमध्ये एक अधिकारी म्हणून काम करताना विविध चॅलेंजेस येतात आणि ते चॅलेंजेस सामोरे जाताना जी नेतृत्वाची कसोटी लागते, निश्चितच रेड्डी सरांच्या मार्गदर्शनामध्ये एक फेब्रुवारी 2024 ते आज ताग आहे, म्हणजे जेव्हा दिवरे सरांनी चार्ज घेतला त्या दिवसापर्यंत निश्चितच जळगाव पोलीस दलाने खूप चांगलं काम केलेलं आहे. वेगवेगळे प्रसंग असतील त्या ठिकाणी सामोरं जाऊन आपली पोलीस दलाची प्रतिमा कशी चांगली राहील आणि जनतेला कसा न्याय मिळेल या अनुषंगाने प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक कारवाई आपल्याकडून झालेली आहे. या ठिकाणी दिवरे सरांची देखील चर्चा करताना असं म्हटलं की आता जळगाव जिल्हा खूपच न्यूज मध्ये असतो नेहमीच. सरांना मी सांगितलं सर जळगाव जिल्हा सेन्सिटिव्ह आहेच, परंतु इथले पत्रकार देखील खूपच सतर्क आहेत. कुठलीही न्यूज बिलकुल सोडत नाही, ती चांगली म्हणजे जे आहे प्रॉपर न्यूज लावतात, परंतु खूपच सतर्क आहेत आणि नेहमी चर्चेत कसा राहील आपला जिल्हा याचा प्रयत्न त्यांचा असो. परंतु निश्चितच जळगावकर नागरिक आहेत त्याबद्दल हेही सांगितलं सरांना की सर जळगावचे नागरिक आहेत ते खूपच चांगले आहेत. आपण जेव्हाही त्यांना बोलवणार आपण समजून सांगणार निश्चितच ते ऐकतात आणि आपल्या कोणत्याही गोष्टीसाठी आपल्यासोबत नेहमी सदैव सोबत राहतात. सरांना आपण या ठिकाणी निरोप देतो आहोत. 2 वर्षाच्या कालखंडामध्ये मी एसडीपीओ जळगाव म्हणून काम केलंय सरांसोबत. एसडीपीओ म्हणून काम करताना आणि विशेषतः सिटी एसडीपीओ म्हणून फार जवळून संबंध येतो एसपी सरांशी. कोणतेही निर्णय असतील किंवा काही घटना असतील जिल्ह्यातील त्या कळतात. सरांसोबत थांबण्याचा किंवा त्यांच्यासोबत बसून ते काय निर्णय घेत आहेत, कशा पद्धतीने काम करतायत ते देखील जवळून बघण्याचा अनुभव येतो आणि बऱ्याचशा गोष्टी सर तुमच्याकडून शिकायला मिळाल्यात मला. मी जेव्हा माझा कर्मचाऱ्यांनी सेंड ऑफ दिला त्यावेळेला देखील मी त्यांना बोललो होतो की जळगाव एसडीपीओ अशी पोस्ट आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या घडामोडी असतील किंवा काही गोष्टी असतील एसपी ऑफिसमध्ये जे चालतात त्या सगळ्या जवळून बघण्याचा अनुभव आल्यामुळे एखादा छोटा जिल्हा असेल किंवा काय असेल तो देखील चालवण्याचा अनुभव आपल्याला या मार्फतीने मिळून जातो. निर्णय कसे घ्यायचे असतात ते देखील समजतात आणि निश्चितच आपल्यामध्ये जी गुण होते त्या गुणांच्या आणि निर्णय क्षमतेच्या अनुषंगाने विविध असे प्रसंग आले की जे आता बोलणं म्हणजे खूप वेळ लागेल त्याला. खूप प्रसंग होते जे आपल्यापर्यंत देखील आले नाही. ते आपण म्हणतो ना की सर आपल्यापर्यंत तिसरा डोळा उघडत नव्हते. बऱ्याचशा अशा घटना होत्या की प्रभारीने देखील माहित नाही की त्यांना सरांनी किती वेळा प्रोटेक्ट केलं आणि कसं कसं प्रोटेक्ट केलं. प्रभारी देखील अनुभिज्ञ आहे आणि सरांनी वरती की कशा पद्धतीने वरिष्ठांना समजवलं असेल किंवा काय फेस केलं असेल. तर निश्चितच सर आपण एक शिल्ड म्हणून आमच्या अधिकाऱ्यांसाठी नेहमी उपस्थित होतात. त्याच्यामुळे ग्राउंडवर काम करताना खूप मोकळ्या पद्धतीने आणि एकदम चांगल्या पद्धतीने आम्हाला काम करता आलं. त्याबद्दल सर खूपच आम्ही आभारी आहोत. सरांच्या बाबतीत सांगायचं झालं कामाच्या बाबतीत क्लॅरिटी, कोणताही आदेश एकदम क्लिअर, त्याच्यामध्ये म्हणजे कुठलाही संभ्रम नाही. संदीप हे करायचं आहे आणि असं झालं पाहिजे. त्याच्यामुळे काम करताना देखील व्यवस्थित पद्धतीने कोणतेही सेन्सिटिव्ह मॅटर असतील किंवा काय असेल निश्चितच काम करताना आम्हाला त्या क्लॅरिटीमुळे सोपं जात होतं. सरांच्या धाडस म्हणजे कोणतेही निर्णय क्षमता. मी आता जळगाव जिल्हा 3 एसपी बघितले सर. मुंडे सर असतील, राजकुमार सर असतील, आपण आणि आता दिवरे सर आहेत. याच्या अगोदर आपल्या आपल्या डिपार्टमेंटमध्ये असेल किंवा काय असेल बऱ्याचशा गोष्टी आपण चेंजेस केल्या आणि ते चेंजेस करण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. हे निश्चित जवळून बघण्यात आलं. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या असतील, काही अधिकारी बदलणं असेल, आपल्या सिस्टीममध्ये काही बदल करणं असेल, या खूप मोठ्या प्रमाणात सरांनी केल्यामुळे नंतरच्या काळामध्ये जी वर्किंग चांगली झाली जिल्ह्याची त्याच्यामुळे खूपच महत्वाचे निर्णय सरांनी घेतले. त्याचा फायदा आपल्याला त्या पुढच्या कामकाजामध्ये झालेला आहे. सरांची संवेदनशीलता बाबतीत आपण या ठिकाणी बोललात की सर किती संवेदनशील आहे. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी ते सांगतो की खूपच संवेदनशील होते. एखाद्या अधिकाऱ्याचं नुकसान करायचं नाही किंवा एखाद्या कर्मचारी नुकसान करायचं नाही, त्याच्यासाठी कसं शील्ड व्हायचं हे सरांनी नेहमी पाहिलं. कर्मचाऱ्याचं वेलफेअर असेल, आपण बघितलंय की सरांनी
आपल्या SP ऑफिस असेल किंवा मुख्यालयामध्ये असेल विविध सुविधा केल्या आहेत. त्या अनुषंगाने देखील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी असतील, बदल्या असतील, या अनुषंगाने देखील सरांनी खूप संवेदनशीलपणे निर्णय घेतले. मी सरांचं जेव्हा वेलकम केलं होतं राजकुमार सरांच्या सेंडॉपला, तेव्हा मी एक शब्द वापरला होता की सर हे दिलदार आहे. आणि निश्चितच तो अनुभव सर 2 वर्षाच्या काळात आला. एक छोटी गोष्ट सांगतो की श्रीकांत पाटील साहेबांनी सांगितलं बदलीच्या बाबतीत, की असेच जिल्हा बदली होऊन आपल्याकडे कर्मचारी आलेले होते. ते सरांजवळ बसले होतो. सर प्रत्येकाला विचारतात तुला कुठं पाहिजे, प्रत्येक जण म्हणतो MIDC, बाजारपेठ, जे चांगले पोलीस स्टेशन आहे, मोठे पोलीस स्टेशन आहे. सरांनी त्यांना ठीक आहे त्याच्या याच्यानुसार कोणाला चोपडाला पाठवलं, कोणाला पाठवलं. एक कर्मचारी आला आणि तो म्हणला सर आपण जिथं देणार तिथं काम करायची माझी तयारी आहे. अरे चलो वा रे वा, जा MIDCला. इतकं दिलदार व्यक्ती बघतो. आणि निश्चितच SBPO म्हणून काम करताना सर आपण एक टीम म्हणून कधी ब्रदर ऑफिसर म्हणून आम्हाला समजून घेतलं. आपल्याकडे विविध प्रोग्राम झाले, आपल्या डिपार्टमेंटमध्ये देखील विविध प्रोग्राम झाले. एक पर्सनल आणि प्रोफेशनल कसे रिलेशन सांभाळावं ते निश्चितच सरांकडून शिकलं पाहिजे. जेव्हा आम्ही एकत्र यायचो वैयक्तिक आयुष्यामध्ये, सर एक मित्रासारखं, एक लहान भावासारखं त्यांना वागणं, समजून सांगणं या गोष्टी करायच्या. जेव्हा प्रोफेशनल जेव्हा व्हायचे तेव्हा अधिकारवाणीने अरे नाही हे चुकतंय असं व्हायला पाहिजे, ते चुकतंय तसं व्हायला पाहिजे, त्याही वाणीने त्यांनी सांगितलं. त्यामुळे दोन्ही स्तरावर आम्हाला निश्चितच सर त्याचा खूप फायदा झाला. आणि या ठिकाणी मी सांगेन की आपण सरांच्या मिसेस ऐश्वर्या मॅडम त्यांचं निश्चित या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे की आपल्या ज्या महिला अंमलदार असतील किंवा ज्या अंमलदार आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांच्यासाठी आपल्या मुख्यालयामध्ये देखील विविध कार्यक्रम मॅडमांनी आयोजित केले. रक्षाबंधन याचा कार्यक्रम असेल, समर कॅम्प असतील लहान मुलांसाठी, त्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल, दांडियाचे कार्यक्रम असतील. निश्चितच मॅडमांनी देखील एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या महिला अंमलदार असतील किंवा अंमलदारांच्या वाईफ्स असतील यांच्यासाठी देखील एक चांगले प्रोग्राम आपल्या मुख्यालयामध्ये आयोजित केले. आणि निश्चितच सरांचा जो तिसरा डोळा बाहेर पडला. आणि मी नेहमी सांगतो की बाहेर एखाद्या व्यक्तीचं वागणं किंवा त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य घरातलं वातावरण कसं आहे याच्यावर डिपेंड असतं. आणि निश्चितच मॅडमांनी घरातल्या वातावरणामध्ये सरांना व्यवस्थित केल्यामुळे सरांचा जो तिसरा डोळा तो उघडला नाही. त्यामुळे मॅडमांचं देखील या ठिकाणी आभार मानतो मी. सरांच्या बाबतीत म्हणायचं झालं फिटनेस, म्हणजे आता सगळं म्हणलं की साऊथ चेहरे दिसतात. निश्चितच सरांचा फिटनेस हा खूप छान आहे. सरांनी या जळगाव जिल्ह्याला आल्यानंतर सर टेनिस शिकले. मी टेनिस खेळतो त्याच्यामुळे सर निश्चितच आपल्याला मिस करेल. एक टेनिस चांगला प्लेअर आमच्यासोबत नेहमी असायचा ग्राउंडवर, ते खेळायचे आणि आम्ही त्यांच्यासोबत खेळायचो. तर आपल्याला त्या निमित्ताने देखील नेहमी मिस करणार सर. अधीक्षक दिवळे सर आले. सरांसोबत कालचा आणि आजचा 2 दिवस मी याच्या अगोदर काम नाही केलं, 2 दिवस सरांसोबत आहे. आणि निश्चितच सर आपल्यामधलं जे नेतृत्व गुण आणि आपल्यामध्ये जी कर्मचाऱ्यांसोबत वागण्याची, बोलण्याची, काम करून घ्यायची ते लगेच कळालं सर. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये रेड्डी सरांनी एक चांगली टीम उभी केली सर. आणि सगळ्यांनी खूप चांगलं एक 2 वर्षामध्ये काम केलंय आपल्यासोबत देखील. आणि आपल्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यामध्ये पोलिसांचं कसं प्रतिमा चांगली होईल, पोलिसांचं नाव कसं चांगलं राहील या अनुषंगाने ही टीम आपल्यासोबत सदैव राहील सर. आणि जे चांगलं काम आपल्याला करता येईल त्यासाठी निश्चितच 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो. आणि शेवटी जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्याला पुढे प्रोग्राम अजून राबवायचे आणि त्यांचे मनोगत ऐकायचे. भरपूर बोलण्यासारखं आहे, वेळ कमी आहे, शब्द सुचत नाहीये. तरी देखील सर आपल्या पुढील भविष्यासाठी, कारण की ही जी ऑर्डर झाली आहे निश्चितच ही अपेक्षित नव्हतं. एक 8-15 दिवसात निश्चित आपल्या प्रमोशनची ऑर्डर येईल आणि निश्चितच त्यावेळेला देखील आम्हाला खूप चांगला आनंद होईल आणि आपण चांगल्याच ठिकाणी असणार ही आम्हाला अपेक्षा आहे. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. जे नवीन पोलीस अधीक्षक आपल्या जिल्ह्याला लाभले त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गुगे सर,
माझे लाडके रेड्डी सर आणि त्यांनी काल नुकताच पदभार घेतलेला आहे असे आपले दुबरे सर, माझे सहकारी स्टेजवर बसलेले समोरचे सगळे अधिकारी, सरांवर प्रेम करणारे सगळे जळगावकर आणि जे नेहमी सतर्क असतात असे सगळे पत्रकार बंधू. खरं तर मागच्याच आठवड्यात क्राईम मीटिंगमध्ये मी पुन्हा येईल असं म्हणून अशोकला निरोप दिला आहे. या आठवड्यात सरांना निरोप देतोय. मी आपली वाट बघते, मेरा नंबर कब आएगा. आमच्या तिघांचं जेव्हा पूर्ण झालं तेव्हा असं वाटलं होतं की आपण तिघे सोबतच जाऊ, पण माझ्यासाठी अजून तो क्लॅप वाजत नाही, त्याच्यामुळे मी आपला टास्क घेऊन तयार आहे. एक पायात बाहेर आहे, मे बी 10-12 दिवसात हे होईल आणि बदलीची ऑर्डर येईल. सरांबरोबर सर आणि मी 3 दिवसाच्या गॅपने हजर झालो. मी 1 तारखेला हजर झाले आणि सर 4 तारखेला हजर झाले. आणि ज्या दिवसापासून माझ्या मते हजर झालो त्या दिवसापासून आता कालच्या दिवसापर्यंत लॉ अँड ऑर्डर काही संपलेले नाही. पण खरं सांगायचं तर हे 2 वर्ष कुठे गेले हे खरंच लक्षात आलं नाही. जेव्हा आम्ही बोललो तेव्हा लक्षात आलं की पहिली पोस्टिंग अशी आहे की जी लक्षातच आली नाही की 2 वर्ष ही कुठे गेली. कारण या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, पंतप्रधान बंदोबस्त असेल, भरती असतील, 2-2 भरती असतील, गणपती उत्सव, वहन, नवरात्र उत्सव, एवढ्या सगळ्या गोष्टी आणि कितीतरी ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न, ज्याच्यामध्ये मला आठवतंय की जामनेरच्या 2 लॉ अँड ऑर्डर की जे खूप मोठे होते. पाळवीचा लॉ अँड ऑर्डर खूप मोठा होता, एकदा चोपड्याचा, बाकी फायरिंग आर्म्सने होणारे मर्डर्स किंवा हे एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे हे 2 वर्ष गेले हे कळालंच नाही. आणि सगळ्यांनी सरांचा बऱ्याचशा गुणांचा कौतुक केलं आणि ते बरोबर होतं की खंबीर नेतृत्व कुठलाही लॉ अँड ऑर्डर, म्हणजे अक्षरशः मला जामनेरला यायला 40गाववरून 2.5 तास लागायचे. त्याच्या आधी सर येऊन बराचसा लॉ अँड ऑर्डर हा सॉल्व्ह झालेला असतो. माझ्या पूर्ण करिअरमध्ये मी सेल्फ फायर करणारा पहिलाच लीडर बघितला की जो आपण म्हणतो की एसपी हा लीडर आहे. मी पहिल्यांदा पाहिलं. माझ्या गाडीमध्ये सेल होते, मी सरांच्या मागे होते, माझा आरटीपीसी होता. माझा आरटीपीसी तर काढायचा प्रयत्न करत होतो, त्याला जमलं नाही. सरांनी त्याच्या हातातनं घेतला आणि एक सेल फायर केला. तर असा समोर उभं राहून मागच्या वेळेला जर असा सेनापती असेल तर मला वाटत नाही की कुठला लॉ अँड ऑर्डर हा फार मोठा असतो. खरंच खूप मोठे मोठे लॉ अँड ऑर्डर पाहिले, खूप शिकायला पण मिळालं. मी सरांकडे सगळेजण म्हणाले की सरांकडनं खूप शिकायला मिळालं. सर तुम्ही सगळे पण हे कराल की सरांमध्ये पेशन्स खूप आहेत. बरोबर आहे सर. माझी तक्रार आहे अशी तुमच्याबद्दल की तुमच्यामध्ये एवढेच पेशन्स आहेत आणि तुम्ही एवढं हे करतात की तुम्ही चांगले असल्यामुळे मला सगळे खडूस म्हणतात माझे. म्हणजे एसपी साहेब काय बोलत नाही आणि त्याच्यामुळे आमची प्रतिमा तुमच्यामुळे दाखवली गेली. ते हसले याचा अर्थ खरं त्यांच्या मनात आल्यामुळे. मी सरांना म्हणायचे की सर तुम्ही एवढ्या लोकांना का सोडून देता रजेवरती. सर म्हणायचे लेट देम एन्जॉय. हे सरांचं नेहमीच हे असायचं. सर म्हणायचे की मॅडम काही होत नाही आणि झालं तरी आपण बघून घेऊ. हे सरांचे शब्द होते. एका आठवड्यात कंटिन्युअस 3 वेळा दगडफेक झाली. शेंदुर्णी, अडावत आणि बैलपोळ्याला परत पाचोरा. माझ्यामध्ये तुम्ही होतात. बरोबर आहे. सर आले. मी खरंच परेशान झाले होते कारण लगेचच 1 महिन्यात विधानसभा. म्हटलं सर काय चाललंय, कसं काढायचे आपण निवडणूक, हे काय चाललंय रोजच कुठेतरी. मॅडम कुछ नहीं हो जाएगा, कुछ नहीं होता. कभी कभी ऐसे भी दिन रहते हैं वो निकल जाते हैं. आणि खरंच म्हणजे एक त्या शब्दामुळे काय होतं की आपल्याला बळ मिळतं. बऱ्याच जणांनी सांगितले की खरोखर सर असले की कुठलाही लॉ अँड ऑर्डर हँडल करायला कुठलाही इश्यू आला नाही. आणि सरांचं खरं मी सरांना म्हणजे मला आठवतं, मला जो प्रसंग खूप ठळकपणे आठवतो सरांबद्दल जो सांगितला पाहिजे की माझ्या मते जामनेरला त्या शिंदे साहेब होते, त्या मुलीचा रेप विथ मर्डर झाला होता आणि मोठा लॉ अँड ऑर्डर झाला. तर सर स्वतः त्या दिवशी माझ्या मते मुंबईवरून आले होते, एअरपोर्टवर उतरले. सर घरी न जाता सरांनी युनिफॉर्म मागून घेतला आणि सर डायरेक्टली जामनेरच्या त्या गावामध्ये आले होते आणि सरांनी एका कर्मचाऱ्याची आपली गाडी घेतली
आणि सगळ्या त्या डोंगराळ परिसरामध्ये सर स्वतः बाईकवर आरोपी शोधत फिरत होते. असा बाईकवर आरोपी शोधणारा एसपी पण मी पहिल्यांदाच पाहिला. 8 दिवसानंतर भरती चालू असताना तोच आरोपी पकडला. पण काही छोट्याशा गोष्टीमुळे जामनेर पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेक तिथे झाली. त्याही प्रसंगात सर एकदम न डगमगता मला वाटतं 2 दिवस तिथे बसून होते आणि फक्त सरांच्या याच्यामुळे सदरचा पण हा फार मोठा लांबला गेला नाही. त्याच रात्री बरेचसे आरोपी वगैरे पकडले गेले सरांच्या याच्यामुळे, व्यवस्थित FIR घेतली गेली. तोच जामनेरचा दुसरा मॉब लिंचिंगचा जो पण घटना होती की जी खूपच भयानक होती पूर्ण महाराष्ट्रासाठीच, त्या याच्यात पण सर 2 दिवस कंटिन्युअस तिथे बसून होते आणि जागेवर पोहोचणारा म्हणजे इन्चार्ज तिथे होते, त्याच्यानंतर जागेवर पोहोचणारा पहिला वरिष्ठ अधिकारी हे SP सर होते. आणि संपूर्ण मुस्लिम समुदायाने तिथे पाहिलं की SP 2 दिवस तिथे बसून आहेत. त्याच्यामुळे कुठलाही मोठा असा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झाला नाही. सरांनी प्रत्येक व्यक्तीला स्वतः तिथे हँडल केलं. जे पण समुदायाची लोक होती तिथे सरांनी स्वतः हँडल केलं. त्या 2 घटना मी सरांबरोबर ज्या आहे त्या पाहिलं. सरांनी खूप संवेदनशील आहे. मला आठवतं की लोकसभेच्या वेळेस त्या होमगार्डला माझ्यामध्ये मानधन मिळालं नव्हतं, तर सरांनी सगळ्यांचा तेव्हाच व्हॉट्सअपवर ग्रुप कॉल घेतला आणि आम्हाला म्हणाले की तुम्ही काही करा आणि ते कर्मचाऱ्यांना आपल्या मानधन नाही मिळालेलं, तर होमगार्ड लांबून आलेले तर त्यांना ते हे मिळालं पाहिजे. आणि ते स्वतः कलेक्टर साहेबांशी बोलून त्या होमगार्ड्सला कसं मानधन मिळेल याच्यासाठी सरांनी प्रयत्न केले. येणाऱ्या बंदोबस्ताला जेवण मिळालं पाहिजे, QRT जेवली की नाही, RCP जेवली की नाही याचं सर स्वतः नेहमी लक्ष देऊन करायचे. सरांकडे खूप चांगले गुण आहेत. सरांकडे लिडरशिप असेल, पेशन्स असतील. सर तुम्ही आम्हाला नेहमी लक्षात राहाल. ज्या वेळेस यापुढे आमच्या जीवनामध्ये प्रसंग येतील की जिथे जरा डोकं शांत ठेवून निर्णय घ्यायची वेळ येईल सर, त्यावेळेस तुमची आठवण येईल. ज्या वेळेस सर आम्हाला स्वतः पुढे होऊन एखादा कायदा सुव्यवस्था हाताळायचा प्रश्न येईल त्यावेळेस सर तुमची आठवण येईल सर. आणि मला सगळ्यात जास्त आठवण तुमची त्यावेळेस येईल की ज्या वेळेस प्रत्येक क्राईम मीटिंग मध्ये मर्डर शब्द उच्चारला जाईल त्यावेळेस नक्कीच तुमची आठवण येईल. कारण मर्डर शब्द मला असं वाटतं सगळे इथे करतील की सरांनी इतका चांगला कोणी उच्चारत नाही, म्हणजे इंटरनॅशनली मर्डर हा शब्द तो तसाच उच्चारला गेला पाहिजे असं मला वाटतं. सर अशा वेळेस तुमची आठवण नक्कीच येईल. मला येत नाही म्हणजे तो शब्द असा आहे की तो असाच उच्चारला पाहिजे, त्याचं वजन हे सरांनी. बऱ्याचदा म्हणजे खरंच सरांनी जे म्हटलं आपण तिसरा डोळा खरंच उघडला नाही विचारतो की कितीतरी रिपोर्ट्स मी तयार केलेले आहेत जे सरांनी मला सांगितले होते की तयार करा. त्यामध्ये कुठेही एखाद्या आपल्या इन्चार्जचा प्रॉब्लेम येईल असं नामनेच्या प्रकरणात मी स्वतः सांगते की वर्ण आदेश असताना पण सरांनी बाजू घेतली याला मी स्वतः साक्षीदार आहे. तुमच्यापर्यंत सरांनी कधीही कुठली तुमच्या किंवा आमच्यापर्यंत पण कुठलीही गोष्ट बऱ्याच प्रकरणामध्ये असं वाटलं की आमच्यापर्यंत पण काही गोष्टी येतील का, कधीच त्या गोष्टी आल्या नाही. फक्त सर एवढंच म्हणायचे मॅडम लॉ अँड ऑर्डर तो कुछ नहीं लगता लेकिन जो सीनियर से उनको जवाब देना पड़ता है वो मुझे लॉ अँड ऑर्डर से ज्यादा परेशान करता है. सरांचं एवढं असायचं. इन्चार्जला पण सरांनी कधी मला वाटतं की कधीही त्यांनी हे केलं नाही. सरांना फार राग आला तरी मला माहिती आहे सर काय बोलायचंय, काय करते रे तू तिकडे बसून पोलीस स्टेशनला. या व्यतिरिक्त सर कधीच क्राईम मीटिंग मध्ये म्हणजे इन्चार्जला रागवले नाही. म्हणजे कुणी म्हणजे मी एवढ्या आता आपण जवळजवळ 24 क्राईम मीटिंग अटेंड केलेल्या असतील. फार असलं की सर पटकन आपला फार राग आला तरी सर त्याचं थोडंसं वळवायचे विषय दुसरीकडे वळवायचे आणि हे करायचंय. त्याच्यामुळे सर खरोखर तुमच्या नेतृत्वाखाली 2 वर्ष खूप छान गेले. दर महिन्याला आपण आपल्या घरी जी आम्हाला पार्टी द्यायची त्या तेवढाच आम्हाला एक आमच्या 40 गावकरांना तेवढाच एक आनंदाचा आणि याचा एक क्षण असायचा. ट्रेस मुक्त त्यामुळेच. म्हणून मॅडमचे पण सर खूप खूप आभार. खूप चांगले साऊथ इंडियन पदार्थ सरांनी आम्हाला तरी खाऊ घातले. मी मॅडमला फोन करून त्याबाबत नक्कीच धन्यवाद देईन. सर आपल्या पुढच्या ज्या आपला संपूर्ण आहे माहिती आहे मला की आपण प्रमोशनच्या
याच्यात आहात. लवकरच सर आपली ती पण ऑर्डर येईल, त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर. सगळेजण म्हटले सर की आपल्याबरोबर परत काम करायला नक्की आवडेल. सर मला पण आपल्याला आपल्या याच्याखाली काम करायला आवडेल. ही गोष्ट वेगळी आहे की आपल्याला आमच्याबरोबर काम करायला आवडेल की नाही म्हणजे आता तुम्ही सांगा, ही वेगळी गोष्ट आहे. नक्की सर तुम्हाला पुढच्या याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि नव्याने रुजू झालेले गिवरे सर यांना पण मी शुभेच्छा देते. सर खरोखर संवेदनशील आहे, वातावरण पण हॉटच आहे इथलं, तसं थोडंसं जिल्हा हॉट आहे, पण सर बेस तयार झालेला आहे. सगळी टीम खरंच चांगली आहे. थोडंसं पाठीवर हात ठेवून सर लढ म्हणा म्हटलं की खरोखरच सगळे लढतात. त्या हाताची फक्त आवश्यकता आहे. तुम्ही फक्त पळा म्हणा, ते अगदी मी सरांना पण एकदा म्हटलं की 100च्या नाही पण नक्की सर 60च्या स्पीडने सगळे पळतील याची आहे. आम्ही जसं गोलक साहेब म्हटले की आम्ही जाणार आहे, तर माझी तर इच्छा होती फार थांबायची, पण त्याने आधी नंबर लावला त्याच्यामुळे मी जाते आता. सर आपल्याला पण खूप खूप शुभेच्छा या जिल्ह्यासाठी. आपल्याला पण खूप आव्हानं आहेत, आपण ती नक्कीच, मी जेवढी आपल्याला ओळखते तर आपल्याला नक्कीच आपण ते आव्हानं केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने सरांनी जो पॅटर्न आपल्याकडे दिलेला आहे तो पण आपण चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाल ही मला खात्री आहे. आपल्याला पण खूप खूप शुभेच्छा सर. आणि सगळ्यांना धन्यवाद देते इथे जमले सरांच्या प्रेमाखातर. आणि यानंतरचे सूत्र मी सूत्रसंचालकांकडे देते. धन्यवाद. मी बोलण्यापेक्षा मॅडम काय आहे हे त्यांच्या बोलण्यातच, त्याच्या कर्तृत्वानं आपण बघितलंच आहे, पण त्या किती उत्तम वक्त्या आहेत हे आज या सभागृहाने पण पाहिलं. मॅडमसाठी सुद्धा एक आपण वाट बघत आहोत. तो क्षण येऊन ठेपलेला आहे. नवी दृष्टी, नवी संकल्प, नवीन ऊर्जा, नवी योजना घेऊन या जिल्ह्यात आलेली आहे. नूतन पोलीस अधीक्षक माननीय गिवरे साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मी स्वागत करणार आहोत. खूप धन्यवाद सर. त्यानंतर मी गिवरे साहेबांना विनंती करतो की आपल्याला ऐकण्यासाठी संपूर्ण सभागृह खूप अटेंटिव्ह आहे सर. कधी एकदा सर येतील आणि आमच्याशी बोलतील, तर सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करा. जिल्हाधिकारी साहेब, मॅडम, दोन्ही ॲडिशनल एसपी, सर्व प्रभारी आणि मित्रांनो, असा बऱ्याच ठिकाणी आता उल्लेख झाला की माझी हिअरिंग कॅपॅसिटी खूप आहे. याचा अर्थ असा नाही की मला पुढे काही पण तुम्ही ऐकवा. माननीय रेड्डी सरांचा अगदी काही दिवसातच सरांचं प्रमोशन येणार आहे. त्याच्यामुळे मी सर्व आपल्या पुन्हा एकदा पोलीस दलातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे सरांचं अतिशय मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, मॅडमला शुभेच्छा देतो. सरांनी हे जे आता मी आज सकाळी जेव्हा प्रतीकबरोबर संपूर्ण एस पी ऑफिस बघत होतो, मी त्याला किमान 3 वेळा म्हणालो की अरे इतकं चांगलं स्टोरेज, इतकं चांगलं साफसफाई आणि इतकं ऍप्लिकेशन ऑफ माइंड करून सगळं तयार केलेलं आहे. आणि अनेकांच्या बोलण्याच्या ओघामध्ये देखील ते आलं की सरांचं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं आपल्या जळगाव जिल्ह्याला त्यांनी करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आमच्या जेव्हा आयटीच्या किंवा वरिष्ठांच्या पीसीवर किंवा इतर अशा मीटिंग व्हायच्या, त्याच्यामध्ये देखील जसं मगाशी एका हेड कॉन्स्टेबलने सांगितलं की सरांच्या 55-56च्या कारवाया असतील, एमपीडी असतील, इतर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असतील, यांचा आपल्या जळगाव जिल्ह्याचा हेड नेहमी त्याच्यामध्ये अतिशय उजवा अशा त्या फिगर्स असतात. याचं क्रेडिट सगळं माननीय रेड्डी सरांना जातं. त्याच्याबद्दल सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो. मित्रांनो, मला आता जवळजवळ मला ना आधी अमितने जे बोललं ना त्याची मला फार भीती वाटते. हे व्हिडिओ डेंजर असतात. ते म्हणजे असं बोलणार ना की आता आपण ज्यांना ऐकायला आतूर झालेले आहात असं काहीतरी ते बोलताना आपलं काय बोलतो. मित्रांनो, आता मला जवळजवळ 22 वर्ष या खात्यामध्ये झालेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी जॉब माझा झालेला आहे. आणि मी एक गोष्ट अगदी आवडून सांगतो, मला सकाळपासून जवळ तीन लोकांनी मला असं विचारलं की सर तुम्ही मूळचे जळगाव जिल्ह्यातले आहात का? तर मी मूळचा जळगाव जिल्ह्यातला नाही, माझा मूळ जिल्हा पुणे हा आहे. आणखी एकदम जस्ट एक आठवलं म्हणून सांगतो की काल धुळे जिल्ह्याला माझा सेंड ऑफ झाला. तर एक शिंपी नावाचा एक एपी आहे माझ्याकडे होता. शिंपीचं प्रमोशन झालं.
पण मी त्याला भेटू शकलो नाही म्हणून मी मागच्या आठवड्यात त्याला कॉल केला. दिगंबर होते त्याचं नाव, की पियाच्या प्रोफेशनल शुभेच्छा, चांगलं तुमचं करिअर कर असेल तर शुभेच्छा दिला. तर तो म्हणला सर तुमचे विशेष आभार. म्हटलं का विशेष आभार का? तो म्हणाला की साहेब आम्हाला तुम्ही जास्त त्रास नाही दिला. मला एक असा छोटासा प्रसंग आठवला की जर तुम्ही पुस्तक वाचत असाल तर नरेंद्र जाधव सरांच्या पुस्तकामध्ये आमचा बाप आणि आम्ही मध्ये एक छोटासा किस्सा आहे की नरेंद्र जाधव सरांच्या आईची मुलाखत घ्यायला BBC वरनं एक माणूस येतो आणि अडाणी बाई असते तिला ते विचारतात, तो बीबीसीचा करस्पॉन्डंट विचारतो की नवऱ्याबद्दल 2 गोष्टी सांगा. ती म्हातारी बाई असते, वयस्कर अशिक्षित बाई, ती म्हणते काळा होता. माझ्यावर कधी हात नाही उचलला पाहिजे. म्हणजे एका बाईची नवऱ्याकडनं काय अपेक्षा आहे की त्याने मला मारू नये, मी काही करायचं. तसं माझ्या दिगंबरच्या बाबतीवर वाटायला लागलं. असं मित्रांनो, कुठलाही गुन्हा असेल, गुन्हेगारी असेल, हे फक्त पोलिसांचं काम नाही. समाजाच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय, समाजाच्या सहकार्याशिवाय पोलीस काहीही करू शकत नाही. म्हणून मी सगळ्यांना एक अतिशय सगळे नागरिक म्हणून मी आवाहन करू इच्छितो की इथून पुढच्या वाटचालीत कसं रेड्डी सरांना एक कलेक्टिव्ह वर्कसाठी आपण सगळ्यांनी मदत केली, तसंच सगळ्यांनी एकत्रितपणे आपण काम करूया आणि या जिल्ह्याला अजून पुढे नेऊया. धन्यवाद. आजच्या निरोप आणि स्वागत समारंभ, निरोप समारंभ रेड्डी सरांचा आणि स्वागत समारंभ दुबे साहेबांचा आणि त्यासोबतच गावित साहेबांचं पण एकदा आपण स्वागत केलं पाहिजे. ते नुकतेच तसं त्यांना जिल्हा नवीन नाहीये, परंतु परत आल्याच्या नंतर आपण नेहमी स्वागत करतो म्हणून परत एकदा स्वागत. आज जो हॉल भरलेला आहे ते शेवटची जी ते चेअर आहे ना, ती मी क्वचितच या हॉलमध्ये भरलेली बघितली. कारण इथे बऱ्याच मीटिंग्स होतात आणि त्यावेळेस पूर्ण हॉल भरलेला असतो, परंतु ती शेवटची चेअर मी पहिल्यांदा म्हणजे क्वचितच बघतो. यापूर्वी 1-2 वेळेस बघितली असेल फक्त. याच्यामध्ये सरांचं पूर्ण कर्तव्य येऊन जातं की येथे त्यांचे कलिग्स पण आहेत, त्यांचे सगळे ज्युनियर्स पण आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहे आणि आज तो वेगळ्या भावनेने उपस्थित आहे आणि त्यासोबतच जळगावचे सुजाण नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यामध्ये म्हणजे आपण सगळेजण म्हणतात की सर कधी तुमच्यावरती तिसरा डोळा उघडला नाही, परंतु रिस्पॉन्सिबिलिटी ही पूर्ण शिफ्ट होत असते. म्हणजे जे जेव्हा तुम्हाला म्हणायचे की तुम्ही एन्जॉय करा किंवा तुम्ही तुमचं जे काही आहे ते सुट्टी वगैरे फॅमिली या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या, तेव्हा ती सगळी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतलेली असायची. म्हणून ते तुम्हाला ते ती जी सूट आहे ती सूट देऊ शकायची. जसं ते म्हणाले की लॉ अँड ऑर्डर सांभाळणं एकदा सोपं आहे, परंतु सिरियसला उत्तर देणं तेवढंच अवघड आहे. तर ती जी पूर्ण जबाबदारी आहे ती तुम्हाला शेअर करून त्यांनी घेतलेली असल्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. एक व्यक्ती म्हणून आज मी सरांसोबत दुसऱ्यांदा काम करतोय. म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा माझं प्रोफेशन संपवून माझी ट्रेनिंग संपवून मी जळगावमध्ये माझ्या फर्स्ट पोस्टिंगला एसडीओ म्हणून सिटी एसडीओ म्हणून जॉईन झालो, तेव्हा सर नेमके तिथे एसपीच होते आणि जस्ट 10 दिवसामध्ये सरांची बदली झाली आणि आम्ही 10 दिवस सोबत काम केलं तिथे. आणि इथे परत आता 6 महिने म्हणजे दोन्ही वेळेस फार कमी तसा वेळ मिळाला, परंतु तेवढ्या काळामध्ये देखील सरांची पर्सनॅलिटी कशी आहे म्हणजे प्रोफेशनली आणि पर्सनली या दोन्ही गोष्टी बघण्याचा योग आला. त्याच्यामध्ये प्रोफेशनली बघायचं जर झालं तर बरेचसे विषय आले. 6 महिन्यामध्ये पण आपल्याला सर्वांना कल्पना आहेच की जळगाव कसा थोडा सेन्सिटिव्ह आहे आणि हॉट डिस्ट्रिक्ट आहे. नेहमीच लॉ अँड ऑर्डरचे काही ना काहीतरी तरी विषय येतच असतात. सर नेहमी सांगतात की पहिल्या दिवसापासूनच मला मी इथे जळगावला जॉईन झालो आणि पहिल्याच दिवशी लॉ अँड ऑर्डरचा मोठा इश्यू झाला. तर आता जाईपर्यंत पण शेवटच्या दिवशी पण सरांना नक्कीच कॉल आलेलेच असतील लॉ अँड ऑर्डरचे. तर जळगावमध्ये 365 दिवस काही ना काहीतरी सुरू असतं आणि हे करत असताना बऱ्याच वेळेस आता इलेक्शन पण झाले, नगर परिषदांचे इलेक्शन झाले, महानगरपालिकेचे इलेक्शन झाले आणि इलेक्शन जेवढं खालच्या कनिष्ठ स्तरावरती येत जातं तेवढं ते सेन्सिटिव्ह होत जातं. म्हणजे जर लोकसभा ही तशी हँडल करायला सगळ्यात सोपी म्हणावी लागेल, त्यानंतर विधानसभा येते, मग त्याच्यानंतर नगर परिषद, महानगरपालिका, हे फार इलेक्ट्रिफाईंग निवडणुका असतात आणि ग्रामपंचायतीचा तर तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहेच. म्हणजे जवळपास 100% देखील मतदान झालेलं तुम्हाला सगळ्यांनी बघितलेलं असेल. तर एवढ्या अटीतटीच्या निवडणुकांमध्ये देखील बऱ्याच वेळेस असे प्रसंग आले की जळगाव जिल्हा हा दिवसभर न्यूज मध्ये
येत होता. अशा प्रसंगात देखील आमचं परफेक्ट कोऑर्डिनेशन होतं. बाकी ज्या गोष्टी असतील म्हणजे डीपीसी मधून सर्व जी गोष्टी असतील, जर इमारती ठीक करणं असतील, तुम्हाला व्हेकल्स देणं असेल, टू व्हीलर्स देणं असेल, 112चं आपलं स्ट्रेंथनिंग असेल, सीसीटीव्ही यंत्रणा असेल, ग्राउंड ठीक करणं असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी असतील, यामध्ये सरांचं कटाक्षाने लक्ष होतं आणि त्यामध्ये देखील आम्हाला चांगलं काम करता आलं आणि ऑलमोस्ट आज एवढे साहेब तुम्ही जी इमारत बघितली आणि बाकी पण इन्फ्रास्ट्रक्चर बघत असाल, त्यामध्ये या सगळ्या गोष्टींच्या कोऑर्डिनेशनचा बराच उपयोग होतो. त्यासोबतच म्हणजे या डीपीसी सोडून देखील सरांनी बरेचसे इनिशिएटिव्ह घेऊन, जसं की सरांनी जिम रिनोव्हेट केली, स्विमिंग पूल रिनोव्हेट केला, या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी पर्सनली लक्ष घालून पर्सनल लेवलवरती या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि अपार्ट फ्रॉम ऍडमिनिस्ट्रेशन सरांचं बाकी पर्सनल लाईफ मध्ये पण बऱ्याच वेळेस संपर्क यायचा. कधी पण काही पण झालं की अरे क्या कर रहे हो, आ जाओ, चलो चलो पिज्जा खाते हैं, चलो पार्टी करते हैं, चलो चाय पीते हैं, नहीं तो मैं आ जाता हूँ तुम्हारे पास. 31st ला मला आठवतं की सरांच्या घरी कोणी नव्हतं, माझ्या घरी कोणी नव्हतं, परंतु लॉ अँड ऑर्डर मुळे आम्हाला कुठे जाऊन बाहेर एन्जॉय करणं पण शक्य नव्हतं. तर सर म्हणले की ठीक आहे, चलो मैं आ जाता हूँ तुम्हारे घर और हम पिझ्झा खाते. तर मग असं तसं आम्ही 31st तसं सेलिब्रेट केला. आणि हे जे परफेक्ट कोऑर्डिनेशन असणं म्हणजे प्रशासन जेव्हा जिल्हा चालवायचा असतो तेव्हा पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन ज्याला आपण एकत्रितपणे म्हणतो, हे जोपर्यंत एकत्र येऊन काम करत नाही आणि ही इन्फॉर्मल कम्युनिकेशन जोपर्यंत या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये असत नाही तोपर्यंत पाहिजे तसे रिझल्ट येताना दिसत नाही. आणि हे रिझल्ट आले याचाच जो पूर्ण याचं जे सार आहे ते सरांच्या इन्फॉर्मल नेचर मध्ये आहे. आणि त्यांनी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी हँडल केल्या म्हणजे तुमचं पण कनिष्ठ वर्गाचं पण असेल, त्यांच्या अधीनस्थ सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पण असेल, पोलीस प्रशासनाला एक नेहमी कुठलाही सणवार असेल तर बाकी कोणी एन्जॉय करू शकतं पण पोलीस प्रशासनाला आणखी जास्त त्याच्यामध्ये ताण असतो. आणि ह्या ताणामध्ये कोणीतरी आपला वरिष्ठ अधिकारी आपल्याला समजून घेतोय आणि आपल्या सगळ्या गोष्टींकडे एक कान देऊन ऐकतोय, एवढी शाश्वती देखील आपल्या कनिष्ठ सर्व लोकांसाठी काम करण्यासाठी खूप महत्वाची असते. आणि ती सरांनी तुमच्या सर्वांना दिली. त्यामुळे आपले 2 वर्ष कसे गेले हे मॅडमला समजलं नाही, त्याच्या मागचं कारण हे आहे की सरांनी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या म्हणून ते कसे गेले ते कळालं नाही. तर सरांनी खूप चांगलं काम इथे केलं. या सगळ्यांची पावती आपल्या सर्वांच्या प्रेमातून सरांना मिळालेलीच आहे. सरांना इथून पुढील वाटचालीसाठी देखील भरपूर शुभेच्छा. पुण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल किंवा इतरही महाराष्ट्रभर कुठेही सरांची जिथे पोस्टिंग होईल तिथे सर नक्कीच अशाच प्रकारचं खूप चांगलं काम करतील, यामध्ये काही दुमतच नाही आणि शंकाच नाही. दिवडे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर येथे बसलेले सगळे जे आहेत म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ असेल किंवा आपण सगळे पोलीस ऑफिसर्स असाल किंवा सुजाण नागरिक असतील तर युअर रेप्युटेशन ट्रॅव्हल्स 10 टाइम्स फास्टर दॅन यू, जसं म्हणतात की तुम्ही येण्याच्या पूर्वीच तुमच्याबद्दल काय काय आहे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये हे सगळ्यांनी तेच जाणलेलं असतं. कोणी म्हणते की साहेबांना वाचण्याचा छंद आहे, कोणी म्हणते साहेब सोशल पोलिसिंग जास्त चांगल्या प्रकारे करतात. बाजूचा जिल्हा असल्यामुळे आपल्या सर्वांना ह्या गोष्टींची आणखी चांगली कल्पना असेल. ते नक्कीच इथून पुढेही त्यांचंही कोऑर्डिनेशन असंच राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यांनी जो धुळ्यामध्ये चांगलं काम सुरू केलेलं आहे ते जळगाव पर्यंत ज्याची ख्याती ऑलरेडी पोहोचलेली आहे त्याबरोबरच ते आपल्याला प्रत्यक्ष याची देही याची डोळा बघायला मिळेल यामध्ये काही शंका नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आणखी आपल्या बाकीच्या ज्या काही गोष्टी राहिल्या असतील पोलीस प्रशासनासाठी ज्या काही सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता असेल त्या सर्व सुविधा त्यांच्या कार्यकाळात नक्कीच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देखील आपण पूर्ण करू. आणि लॉ अँड ऑर्डर राखण्यासाठी आपलं जे परफेक्ट कोऑर्डिनेशन आजपर्यंत होतं अशाच प्रकारचं परफेक्ट कोऑर्डिनेशन याही पुढे राहील. आणि जळगावकरांना आपण एक सुशासन काय असते याचा आपण एक प्रचिती किंवा अनुभव ज्याला म्हणतो आपण ते नक्कीच देऊ अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सरांना इथून पुढील त्यांच्या आयुष्यासाठी प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यासाठी मी भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. निरोप हा काही शेवट नाही, त्यानंतर नवीन सुरुवात नक्कीच होत असते. सरांना रेड्डी साहेबांना जरी आपण या ठिकाणी निरोप देणार असलो तरी एक नवीन जबाबदारी घेऊन ते एक नवीन सुरुवात पूर्ण नव्याने करणार आहेत. तत्पूर्वी आपण सन्मानपूर्वक रेड्डी साहेबांना या ठिकाणी सन्मानपूर्वक आपण सन्मान करणार आहोत, मनपूर्वक सन्मान करणार आहोत. त्यासाठी मी जिल्हाधिकारी रोहन उगे सर आणि सर SP माननीय शिखर साहेबांना सर्वांनी उभारून
धन्यवाद. त्यानंतर मी माननीय रेड्डी साहेबांना विनंती करतो की आपण निरोप असे 2 शब्द आम्हा सर्वांसाठी. आजचा माझा निरोप समारंभ आणि नवनियुक्त श्रीकांत दिवरे साहेब यांचा स्वागत समारंभ या कार्यक्रमामध्ये उपस्थित जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब, श्रीकांत दिवरे साहेब, ॲडिशनल एस पी कविता, ॲडिशनल एस पी संदीप, सिटी SDPO आणि इतर उपस्थित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी, इतर डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि जळगाव जिल्ह्यातले नागरिक, सर्वप्रथम असे चांगला कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल मी संदीप गावित आणि सिटी SDPO नितीन दोघांनी आयोजन केलं त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त की म्हणजे आता 2.5 तास झालेला आहे. म्हणजे मला स्वतःला पण म्हणजे असं मला काय खूप लांबलं का असं वाटत होतं. माझ्याबद्दलच बोलतोय तरी पण तुम्ही लोक एवढं पेशंटली तुम्ही इथं बसलेले आहे म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला देखील आभार व्यक्त करायला पाहिजे. मी याच्यापूर्वी म्हणजे कुठे कुठे काम केलं इथं सर्व ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. सुरुवातीला मी कुठे होता, नंतर चंद्रपूरला SP होतं, नंतर मुंबईला पोहोचलो होतं. एकदा मुंबई पोहोचल्यानंतर परत दुसऱ्याकडे पोस्टिंग घेणं म्हणजे आपल्याला तेवढं वाटत नाही. म्हणजे त्याचे एक लाईफस्टाईल होऊन जातात. लाईफस्टाईल होऊन गेले की म्हणजे मुलांना पण चांगल्या चांगल्या शाळा आहे तिथे त्यांना ऍडमिशन घ्यायचं असतं. एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर परत ते मुलांना कमी स्टँडर्डमध्ये आणण्याचं कोणाचं मन वाटत नाही. म्हणून एखादे अधिकारी तिथं पोहोचले तिथेच राहून जातात. तरी मला एकदा म्हणजे मुंबईला पोहोचला आणि एक DCP केलं, 2.5 वर्ष DCP केलं. ठीक आहे म्हणजे ना ती काम तर ठीक आहे, ती काम वगैरे अनुभव घेतलेला आहे. त्याच्यानंतर मला असंच विचार आला की आपण जे काही MBBS वगैरे सर्व सोडलं आणि कशासाठी आपण एक्झाम लिहिलंय. एक्झाम लिहिलं शेवटी आपण SP होण्यासाठी आणि जिल्हा म्हणजे एका जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी. म्हणजे हीच शौक आणि हीच प्रेरणा जे कोणी SP असतील, कलेक्टर असतील त्याला बघून म्हणजे या सर्व्हिसमध्ये आलं. आणि आपण 2 वर्ष केलं त्याच्यानंतर सिटी लाईफमध्ये एवढं सवय होऊन गेलं की म्हणजे तिथं छंद लावून गेलं असं नाही. म्हणजे मला वाटलं की म्हणजे सिटी लाईफ मध्ये आहे म्हणजे DCP वगैरे आहे तरी पण म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी आपण एक्झाम दिला, ज्या गोष्टीसाठी 3 वर्ष 4 वर्ष मेहनत घेतलं ती आपण करायला पाहिजे. बेसिक तिच्यासाठी आलं. आणि याच्यानंतर तर म्हणजे जर 2-4 वर्षानंतर मनात इच्छा बी आलं प्रमोट होऊन जर गेलं तर नंतर SP तर होणार नाही. म्हणून म्हणजे तेव्हा इच्छामध्ये झाला आणि त्याप्रमाणे वरिष्ठांना आणि गव्हर्नमेंटला मागणी केलं की मला इथं SP म्हणून देण्यात आलेलं आहे. आणि खरोखरच म्हणजे इथं SP म्हणून 2 वर्षामध्ये खूप काही मला शिकायला मिळालं आहे. खरंच म्हणजे SP जे काही कॉम्प्लिकेटेड इश्यू प्रत्येक गोष्टीमध्ये डेफिनेटली शिकवण आहे. आणि सुरुवातीला आल्यापासून म्हणजे माझे स्वागत खूप ग्रँड झालं होतं. म्हणजे आल्या ते 4 तारीख सायंकाळी असं 4 मे मधला एक दिवस होती, 7 तारीख म्हणजे लॉ अँड ऑर्डर. लॉ अँड ऑर्डर झाला असं चांगलं स्वागत झालं होतं. तेच महिन्यात म्हणजे अजून 2-3 ठिकाणी असे लॉ अँड ऑर्डर आहे की म्हणजे मी कधी म्हणजे कर्फ्यू लावतात ऐकलं पण म्हणजे कर्फ्यू लावते खूप मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे कर्फ्यू लावलं होतं अशा लॉ अँड ऑर्डर म्हणजे स्वागत अशा पद्धतीने झालं होतं. जसं स्वागत झालं त्याच्यानंतर लगेचच पटोपाटी लोकसभा इलेक्शन झालं. म्हणजे सर्व संपल्याबरोबर म्हणजे आपलं भरती झाल्याबरोबर म्हणजे विधानसभा गणपती आणि सर्व झाल्यानंतर विधानसभा झाल्याबरोबर म्हणजे आपला 100 दिवसाचा CM सरांचा कार्यक्रम बरोबर सुरू झाल्याबरोबर म्हणजे आता परत म्हणजे बाकीचे आपला सण उत्सव दरवर्षाचे जे असतात ती संपल्याबरोबर आपलं ही नगरपालिका आणि ही इलेक्शन म्हणजे सर्व इलेक्शन झालं. म्हणजे असं निवांत बसल्यास बिलकुलच टाइम नाहीये. आता 5 वर्षाचे पिरियड असतं. 5 वर्षाच्या पिरियड मध्ये काय असतं म्हणजे प्रत्येक 1, 2, 3 थर्ड SP ला थर्ड जे कोणी टीम असतात ना त्याला खूप हेवी असतं. म्हणजे 5 वर्ष पिरियड मध्ये आता आमचं जे काही डिफिकल्ट पिरियड गेलं तुम्ही आणि तुमचं नंतरच माणसं थोडं सोपं पडतो. म्हणजे तुम्ही जे काही जुलैमध्ये जे तुम्ही फेस केलं असतील ते सेम टू सेम ऑलमोस्ट सेम इश्यूज सेम तेवढेच कॉम्प्लिकेशन्स होत्या. आणि याप्रमाणे आपलं काम चालू होतं. मग आपण काम करत असताना सुरुवातीलाच मी सांगितलं होतं म्हणजे जेव्हा कधी मला पत्रकार वगैरे विचारायचं होतं सर आपलं काय प्रायोरिटी राहील कशा राहील म्हणजे तेव्हाच सांगितलं होतं की माझी प्रायोरिटी मी स्वतः सगळीकडे जाणार नाही. म्हणजे ही काय म्हणजे तुम्ही काय लोकांनी सांगितलं सर तर एखाद्या ठिकाणी तुम्ही स्वतः राईड करा सर चांगलं राहील म्हणते.
म्हणजे 2-4 वेळा फोर्स पण केला, सर तुम्ही करा, त्यांना सांगू नका, म्हणजे चांगलं असं चांगलं टीव्ही मध्ये कोणी नाही, म्हणजे असं मी एकदा एक ठिकाणी मी जाऊ शकते, एवढं मोठ्या जिल्ह्यात मी जाऊन काय करणार, म्हणजे आमच्या लोकांकडनं करून घेतो, त्यांना बलकटी करणार, त्यांना स्ट्रेंथ देणं हे माझं काम आहे. डेफिनेटली मी पूर्णपणे त्यांना सपोर्ट करून त्यांना मोटिवेट करू, जर कोणीतरी माझ्या अपेक्षेप्रमाणे जर काम करत नसेल त्यांना शिक्षा देऊ. बट मी स्वतः अशी काही ऑप्टिक्स शेनिंग ही काम नाही करणार म्हणून तेव्हा मी सांगण्यात पण आलं होतं. म्हणजे जे काम करत असताना सर्वात पहिला तेव्हा सांगण्यात आलं की म्हणजे आपल्या लोकांकडनं चांगलं काम करून घेतो आणि त्यांना सर्वांचं जे काही त्यांना लागते सपोर्ट सिस्टम मी राहणार आहे आणि त्यांना चांगलं दिशा मी दाखवतो आणि चांगलं ते दिशा माझं जे काही विजन आहे माझ्या विजन प्रमाणे चालवण्याची मी प्रयत्न करतो. ती मी पूर्ण 2 वर्षात मी प्रयत्न केलं. त्याच्यानंतर म्हणजे आपलं जे इंटरनली जे क्रिमिनल एलिमेंट्स काय असतील, म्हणजे जे चुकामध्ये 2 प्रकारचे चुका आहेत, बेनोवलंट आणि इंटेन्शनच चुकीचं आहे. जर इंटेन्शन जरी जेव्हा कधी चुकीचं नाही राहिलं म्हणजे तेव्हा त्यांना कितीपर्यंत जाऊन म्हणजे आम्ही प्रोटेक्ट करायचे पूर्ण प्रयत्न केला आणि प्रोटेक्ट देखील केलेला आहे. जेव्हा त्यांचे इंटेन्शन डेफिनेटली जेव्हा चुकीचं राहिलं तेव्हा डेफिनेटली तेवढंच सिरियसली त्यांच्यावर ऍक्शन घेतला. जेव्हा क्रिमिनल एलिमेंट्स आमच्याकडे देखील होत्या, मला वाटतं 7-8 लोकांना आम्ही बडतर्फ देखील केलेलं आहे क्रिमिनल एलिमेंटचे, म्हणजे आपलं डिपार्टमेंटला राहणं योग्य नाहीये. आणि माझी एक प्रायोरिटी तेव्हाही होता आणि आताही मी भरपूर वेळा सांगितलं होतं, म्हणजे एखादी व्हीआयपीचा फोन आल्यानंतर ज्या कंप्लेंट्सला किंवा व्हिजिटरला ज्या पद्धतीने आपण रिसिव्ह करतात, म्हणजे गरीबाचे गरीब जे आलं त्यांनाही म्हणजे तेवढंच रेस्पॉन्सिबिलिटी आपण ट्रीट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रभारी अधिकाऱ्यांना देखील म्हणजे अनुभव आला असतील, म्हणजे सर्वात गरीब आला असतील तर त्यांना आग्रहाने मी फोन करतो, म्हणजे तुम्ही त्यांना मदत कर, त्यांना तू स्वतः भेट, म्हणजे त्यांना आग्रहाने मी मदत करतो की म्हणजे जे कोणी त्यांचं कोणताही पाठबळ नाहीये तो आपल्याला काही नुकसान करू शकत नाही अशा माणसाला की त्यांना जास्त आग्रहाने त्यांना व्हिजिट केअर, म्हणजे फोन आणणारे आणि जे कोणी म्हणजे आपल्याला करणारे लोकांना कोणी पण अटेंड करतात, म्हणजे आपल्या स्वतःच समाधानासाठी करा. आणि फॉर सपोज म्हणजे आपण डिपार्टमेंटला जरी काय कमवून नाही दिलं नाव वगैरे, तर डेफिनेटली आपल्या हातातून कोणतंही गमू नये, म्हणजे नाही कमवला साधतं पण गमवू नये, म्हणजे असं माझं तुझं ही जे काही गोष्टी आपल्या प्रायोरिटी होत्या या दृष्टीनं मी काम केलेलं आहे. आणि पूर्ण असं टीम तयार करून सर्वांनी एक टीम सारखं कसं तयार करायचं आणि टीम तयार करून त्याला पुढे घेऊन जायचा प्रयत्न केला. मी म्हणजे फॉर सपोज म्हणजे कोणासोबत खूप प्रेशर नाही टाकण्याचं माझं स्वतःच अनुभव आहे. खूप प्रेशर टाकल्यावरती माझी एफिशियन्सी कमी झालेली आहे, माझी मोटिवेशन 0 आहे. म्हणजे एफिशियन्सी तर नाही, मोटिवेशन पण नाही, म्हणजे फक्त नुसतं तेवढंच काम पूर्तता करू, म्हणजे स्वतःची इनिशिएटिव्ह काही नाही. म्हणून म्हणजे ज्याचं इंटेन्शन चांगलं आहे, ज्याचं इच्छा माझं विजन प्रमाणे चालू आहे, त्यांना मी इकडे तिकडे झालं की त्यांना डेफिनेटली सांभाळून घेतलेलं आहे. म्हणजे त्याचे इंटेन्शन चुकीचं नाहीये, हातातून चूक झालं किंवा त्यांना नॉलेज कमी आहे, अशी गोष्टीवर काय झालं डेफिनेटली त्याला सर्वांनी प्रोटेक्ट करून त्यांना समजून सांगून त्यांना एक दिशेला घेऊन जायचं मी प्रयत्न केलं. ही एक रिझन आहे. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे म्हणजे प्रत्येकाचं त्यांच्या शू मध्ये कसं राहतील, म्हणजे माझे शू असे एसपी मी माझं बघण्याची दृष्टी एक अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं कशा राहतील, मी कर्मचाऱ्यांचं शू मध्ये पण मी पाहिलं. माझ्या घरी कोणी मोठा अधिकारी नाही, 2 कॉन्स्टेबल आहे, माझा 2 नॉर्मल कॉन्स्टेबल आहे माझ्या गावात. म्हणजे त्यांचं बघण्याची दृष्टी कसं असते, त्यांचं काय परिस्थिती असते, आणि त्यांच्यानंतर प्रमोट होऊन तो PSI पण झाला होता, म्हणजे ती काय परिस्थिती असते, म्हणजे त्या दृष्टीने मी बघितलं. म्हणून म्हणजे अननेसेसरली कोणाला मी त्रास दिलेला नाही. जिथं कुठे आवश्यक आहे त्यांनी डेफिनेटली करेक्टिव्ह मेजर्स घेतलं, आवश्यकतेप्रमाणे जिथं आवश्यक आहे तिथं केलं. मग हे सर्व बाकी इतर काम करत असताना त्यांना मी आपल्या अधिकाऱ्यांना चांगलं मोटिवेट करून म्हणजे चांगल्या दिशेला घेऊन जात असताना म्हणजे अजून वेलफेअर विषय काय करता येईल, म्हणजे 2 वर्ष खूप मोठा पिरियड असतं. वेलफेअर विषय म्हणजे आपण पाहिलं आपलं बाकी पोलीस स्टेशन स्तरावरती मी पाहिलं की जिम आणि ओपन जिम ऑलरेडी तयार केलं होतं बऱ्यापैकी पोलीस स्टेशन मध्ये. आणि आपलं मुख्यालय म्हणजे तिथं ऑलमोस्ट 1500 लोक आहे, अर्ध लोक आहेत पूर्ण जळगाव शहर मुख्यालय आणि सर्व ब्रांचेस मध्ये ऑलमोस्ट 1500 लोक आपल्या इथंच आहे. मग इथं या ठिकाणी काय करता येईल म्हणून आपण जे सबसिडरी कॅन्टीन होत्या ते पूर्ण रिनोव्हेशन करून एखादी सुपर मार्केट ज्या पद्धतीने राहू शकतं त्याच पद्धतीने तयार करायचा प्रयत्न केलं. त्याच्यानंतर म्हणजे जिम आपल्याला जवळपास 4000 स्क्वेअर फीटचा आहे आणि जळगाव शहरामधला किंवा जिल्ह्यामधला सर्वात मोठा जिम आपल्याकडे ठेवले. आणि
त्याचा जे काही त्याचे इक्विपमेंट काय राहायला बाकी आहे तुम्ही करा साहेब. स्विमिंग पूलचा जे त्यांना ऑलमोस्ट 1 लाख लिटर दररोज लिकेज होत होता म्हणते. एकदा अशी परिस्थिती म्हणजे ही स्विमिंग पूलचा माझ्या योजनाच नव्हत्या. मागच्या उन्हाळ्यात एकदा अशी परिस्थिती आली की लाईन मध्ये पाणी भेटत नव्हते. म्हणजे आपल्याकडे एकच बोर आहे जे आपण चांगलं काम करते आणि स्विमिंग पूलचं बोर होते. म्हणजे एवढं पाणी का लागते म्हणजे त्यांनी तेव्हा सांगितलं की त्याच्यामध्ये लिकेज आहे आणि 1 लाख लिटर जाते रोज. म्हणजे माणसाला पियाला नाही पिण्यासाठी पाणी नाही म्हणजे कुठलं स्विमिंग पूल आहे. तेव्हा काही दिवस मी बंद पण केलं. म्हणजे की पहिलं लिकेज कसंही काढू म्हणून म्हणजे लिकेज काढायचा प्रयत्न केला. आणि वेलफेअर ऍक्टिव्हिटीज वरती म्हणजे जेवढं शक्य आपल्या हातातून तेवढं केलं. म्हणजे ही वेलफेअर ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप लोकांना श्रेय हे त्यांना द्यायलाच पाहिजे. म्हणजे 2-3 PALC होतात. बबन असतील, संदीप असतील किंवा राहुल असतील किंवा तिथला मेन अतुल बंजारी आहे. ही लोकांनी म्हणजे वेलफेअर जेवढं पण ऍक्टिव्हिटीज आहे पूर्ण श्रेय त्यांना जातील. ही वेलफेअर ऍक्टिव्हिटीज बघून म्हणजे बाकी कायदा सुव्यवस्था ही सर्व विषयावरती मला अत्यंत एफिशियंट टीम माझ्याकडे होतं. माझ्या 2 ऍडिशनल SP असतील म्हणजे अशोक असतील किंवा कविता असतील. म्हणजे आपला LCP1चा चांगला लोक आहे. पूर्ण लिस्ट वाचायचं असेल तर इकडे 2 लोक इकडे बसले. संदीप आहे आता नवीन आहे. म्हणजे इकडे सर्वात समोर बसलेले गुलाब साहेब आहे. ही म्हणजे समोर बसलेले सर्वांचं नाव घेणं इथं टाइम लागतील. आणि बदली झालेलं खूप चांगलं टीम होते. अन्नपूर्णा होता तेव्हा देशमुख होता. ही सर्व लोक म्हणजे खूप चांगले टीम होते. आणि म्हणून म्हणजे आपल्या ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये जे काही आपण सांगितलं ते गोष्टी होऊन जायचं. म्हणजे आपला नॉर्मली रुरल पोलिसिंग मध्ये काम करत असताना खूप फॉलोअप आणि खूप मेहनत घ्यायची असतं. बट आपल्या लोकांनी जेवढं पण काय सांगितलं सर्व गोष्टी होऊन जायचं. आणि 2 ऍडिशनल SP आणि दोन्ही एरियाचं बघणार आहे. म्हणजे अशोकची एक स्टाईल आहे, मॅडमचं अलग स्टाईल आहे, दुसरा स्टाईल आहे. मॅडमने एखादी कायदा संस्थामध्ये बघितलं की खरंच सिंगम असं वाटते. मला वाटतं मला स्वतःला पुढे जायला तेवढा इच्छाशक्ती होते. म्हणजे असं ओव्हरऑल एरियामधला आपला दोन्ही अधिकारी म्हणजे अशोक बी एवढंच म्हणजे खूप मॅच्युअर्ड आहे. म्हणजे कुठेही गेलं की त्यांना सर्व सांभाळून घेतात. एखादी गोष्टी सांगितलं की फॉलोअप घेतात आणि कोणत्या विषयावर कसं रिस्पॉन्ड करायचं त्यांना पूर्ण माहिती होते. सर्व गोष्टी म्हणजे 2 ऍडिशनल प्रत्येक SDPO उल्लेख करणं मला शक्य नाही. म्हणजे त्याच्यानंतर आपलं ऑफिस मध्ये क्लरिकल स्टाफ आहे. OS असतील आणि त्यांचं पूर्ण त्यांचं सर्व स्टाफ असतील. म्हणजे वन ऑफ द बेस्ट टीम मी ते पाहिलेलं पैकी वन ऑफ द बेस्ट टीम. आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी पहिला केलं. म्हणजे आता सर्व गोष्टी सांगायला म्हणजे खूप वेळ आहे. म्हणजे आपण जे काही प्रश्न उपस्थित केलं त्याचा ओव्हरऑल राज्याला क्लॅरिटी भेटलेला आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे पेंडन्सी काहीच नाही. आणि म्हणजे आता 2दा एक इन्स्पेक्शन ADG सरांचं आणि IG सरांचं काय पॉइंट काय आहे का म्हणजे एक बी पॉइंट नाही. त्यांना ठोकायचं मी कशा खरंच सांगतो कलेक्टर साहेब म्हणजे एक्सलंट स्किल आहे. म्हणजे आमच्या लोकांचं खूप कॅपॅसिटी आहे. म्हणजे त्यांना कुठेच म्हणजे एखादी शब्द बोलायची गरजच नाही. मी माझा आधीचा स्वभाव होते की म्हणजे 15 दिवसात एकदा मी मीटिंग घेऊन म्हणजे क्लर्क स्टाफचं इथं पेंडिंग ही काढा ती काढा. म्हणजे मी 1-2दा बघितलं नंतर समजलं की म्हणजे सांगायचं गरजच नाही. सांगायचं गरज नाही. आपलं सर्व काम होत आहे म्हणजे आपण कशाला करायचं. आणि त्याच्यानंतर दुसरा एक गोष्टी होतं म्हणजे आपलं पॉझिटिव्ह इमेज बिल्डिंग मध्ये आपल्याला एक आपलं चांगलं काम आहे. म्हणजे एखादी PR वर राहायला पाहिजे आणि सर्व काम आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रसारित व्हायला पाहिजे. आणि सोशल मीडियाचं पण आपलं 2 जे फेसबुक असतील इंस्टाग्राम असतील ही सर्व गोष्टीवरती आम्ही लक्ष दिलं. आणि म्हणजे आता फॉलोअर्स वगैरे छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या माध्यमातून देखील आम्ही चांगला इमेज प्रोजेक्ट करायचा प्रयत्न डेफिनेटली आपण केलेला आहे. म्हणजे मुंबई पोलिसांचं जे ट्विटर फॉलोअर्स आहे म्हणजे ओव्हरऑल पूर्ण विश्वातला सर्वात जास्त ट्विटर फॉलोअर्स आहे. त्यांचे जे काही चांगला इमेज आहे म्हणजे चांगलं काम बी होतं आणि चांगलं प्रोजेक्शन बी होतं. आणि त्या पद्धतीने आपण देखील म्हणजे त्या दिशेला प्रोजेक्ट करायचे प्रयत्न आपण केलेला आहे. आणि म्हणजे आता संदीपने देखील सांगितलं म्हणजे मी सुरुवातीला 3 महिना आपलं बंगल्यामध्ये जुने आपलं राजकुमार सर होते. फॅमिली इथंच होते. मुलांचं अजूनही त्यांचे अकॅडमिक इयर संपलं नव्हते म्हणून इथं रेस्ट हाऊस होते.
मग एकदा सायंकाळी गेले की म्हणजे टेनिस खेळत होतं संदीप आणि इतर लोक. म्हणजे पहिल्यांदा मी बॅट पकडलं की मला आवडलं. मग आता ऑलमोस्ट 2 वर्षात चांगलं शिकलेलं आहे. आणि म्हणजे मी तेव्हा सांगितलं की तुम्ही एवढं शिकायला पाहिजे की तुम्ही जे मला शिकवलं तुम्हाला एकदा तरी हरवायचं. मी आता म्हणजे आता मागचे एक महिना आधी म्हणजे आपल्याला जे कोच होतं तमीर ना, त्याला एक दोनदा मी हरवलं पण. आणि माझी इच्छा होती म्हणजे जेव्हा आपण काय आपलं अकॅडमिकली कसं म्हणजे मिडल क्लास लोअर मिडल क्लास आहे, पूर्ण शिक्षण त्याच्यानंतर आपल्या स्कूलमध्ये पण छोटा ग्राउंड आणि आठवड्यातला एक क्लास, काय गेम शिकणार आणि काय स्किल येणार आपल्याला. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा आधी काहीतरी स्पोर्ट्स म्हणजे काय धावा तेवढं, बाकी काय स्पोर्ट्सच नाही. मग धावलं होतं तेव्हा. मग स्पोर्ट्स वगैरे काही नाही. आणि कॉलेजमध्ये आलं की म्हणजे फक्त एक बॅडमिंटन शिकलं होतं. मग जेव्हा भरती झाला एक पोस्टिंग एक गेम तर शिकू म्हणून. पहिला पोस्टिंग होतं ASP ला, तेव्हा व्हॉलीबॉल शिकलं होतं. जेव्हा सेकंड पोस्टिंगला मग परत बॅडमिंटन केलं, जे कॉलेजमध्ये शिकलेलं होतं. मग त्याच्यानंतर जे SP असताना तेव्हा क्रिकेट एक शिकलं. म्हणजे तोपर्यंत मला बॉलिंग येत नव्हतं, बॅटिंग येत नव्हतं. म्हणजे तेव्हा शिकलो मी. मग नंतर मुंबईला काय मी दुसऱ्या काहीच होत नव्हतं, फक्त जिम केलं. मग इथं आल्यानंतर मी या गोष्टीमध्ये टेनिस शिकलो. आणि टेनिस असं मी नाही की म्हणजे आजूबाजूला प्रोफिशियन्सी जेव्हा थोडाफार प्रोफिशियन्स आहे अशा पद्धतीने शिकायला म्हणजे मी डिसाईड केला. त्याच पद्धतीचं मी शिकलेलं पण आहे. तुम्ही लोकांनी पण म्हणजे मी सांगतो जिथं कुठे गेलं 1-2 तास काय फरक पडत, सकाळी सायंकाळी 1-2 तास करत सर्व होऊन जातील नीट. आणि तुमचं वेलफेअर मधलं पण मी एक गोष्टी विचार केला की मला जेव्हा मला एखादी मनातलं डिसिजन आहे म्हणजे फॅमिली वगैरे कुठे बाहेर जायचं, एखादी लग्नाला जायचं, ते मी मला थांबवलं ना, मला 2-3 दिवस म्हणजे माइंडच काम करत नाही. ही गोष्टी म्हणजे तुमच्यासाठी पण खरंच असते ना. मी म्हणजे मॅक्झिमम प्रयत्न केला की म्हणजे तुम्ही लोकांना म्हणजे असं थांबवायचं नाही की म्हणजे तू इथं राहून पण काही फायदा नाही. तुम्ही लोकांनी कधी थांबवलं नाही, इकडे राहून फायदा नाही, कमी कमी इकडे जा, तू कृष्णा परत आल्यानंतर तू उर्जानं काम करत, असं माझा विचार होता. आणि मॅडमला म्हणजे 2-4 वेळेला आताच वाटतं कधी आता इलेक्शन काय संपलं आपण आता नंतर खूप लोकांनी मागितलं ना. म्हणजे नाही मार्च लास्टला खूप लोक मागितलं होतं. सर म्हणजे एका डिव्हिजनला 2-3 अधिकारी गेलेले आहे. म्हणजे पूर्ण एवढं मोठा लिस्ट आहे, काय फरक पडत नाही म्हणून काय असतं म्हणजे आपण आहे ना, म्हणजे आपण सुट्टीला नाही गेलो ना, काय असतं म्हणजे जास्त 2 ठिकाण होतील, एक ठिकाणी तुम्हीच एक ठिकाणी मी जातो. त्याच्यासाठी पूर्ण जिल्हा तिथं थांबून काय करायचं आपल्याला. म्हणजे सर्व जरी म्हणजे हॅपी फोर्स इज म्हणजे एफिशियंट फोर्स, असं माझे विचार आहे. जे हॅपी राहून ते एफिशियंटली काम करतील असं माझा विचार होता. म्हणून मी तेव्हा पण असं सोडायचं होतं. ओव्हरऑल 2 भरती चांगल्या पद्धतीने झालेल्या आहे. म्हणजे मी याच्यापूर्वी देखील भरती केलं, बट या जे भरती मी पहिला भरती घेतो होता ती एकच भरती आहे की म्हणजे पूर्ण प्रोसेस माझ्या हातातून घडलं. पूर्ण प्रोसेस म्हणजे त्यांचं ग्राउंड बी केलं. म्हणजे आता याच्यापूर्वी भरती केलं, जे काय केलं ते एकांचं ग्राउंड झालं, फॉर सपोज एकांचं रिटर्न झालं, म्हणजे ह्याचं ग्राउंड झालं, त्याच्यानंतर रिटर्न झालं, त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण अपॉइंटमेंट लेटर सर्व लोकांचं दिलं, त्याच्यानंतर पूर्ण ट्रेन झाला आणि त्याच्यानंतर परत जॉईन पण झालं. ही जे काय बॅच आहे म्हणजे ही बॅच मध्ये पूर्ण 100% प्रोसेस माझ्या हातातून घडलेला आहे. म्हणजे त्यांना परत आल्यानंतर सांगितलं, मला खूप खुश झालं की माझ्या SSP माझ्या मनात पण असताना माझ्या स्टॅम्पचं कोणतरी एक बॅच आहे. हे 137 लोक आहेत. म्हणजे तुम्ही माझ्या नावातलं माझ्या मनातलं खूप तुमच्यावरती प्रेम आहे. तुम्ही लोकांनी आधी जेव्हा इथं आले म्हणजे अशा कोणत्या पूर्ण सर्व्हिस झाल्यापर्यंत अशा कोणत्याही वाईट गोष्टीसाठी तुमचं नाव समोर येणार नाही. असं तुम्ही लोकांनी सर्वांनी गवाही द्या म्हटलं की त्यांनी सर्वांनी गवाही दिलं होतं. सर आम्ही रिटायर झाल्यापर्यंत असं कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आमचं नाव येणार नाही म्हणून ही मी विश्वास करतो. म्हणजे तुम्ही लोक मी किंवा 18 ते 20 वर्ष माझी सर्व्हिस आहे. या सर्व्हिस मध्ये तर म्हणजे तुमचं कोणाची कोणत्याही वाईट गोष्टीसाठी येणार नाही. आणि पर्सनल डिसिप्लिन कसं ठेवायचं, फायनान्शियल डिसिप्लिन कसं ठेवायचं, सर्वांबद्दल तुम्ही परत आल्यानंतर सर्वांनी मी जेवढं शक्य आहे तेवढं सांगितलेलं आहे. अजून एक मध्ये एकदा पूर्ण सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस सर्व एवढं काल झाल्यानंतर म्हणजे रिटायरमेंट कसं असावं म्हणून आम्ही विचार केलं. जे काही प्लॅन्स आपण मुंबईमधून देखील घेतलेलं आहे. म्हणजे रिटायरमेंटला चांगलं कोणता गिफ्ट वगैरे चांगलं देणं, त्यांना चांगलं फील करणं आणि त्यांना ते दिवशी आपल्याला सरकारी वाहन दिलं, त्यांना इकडे आणणं,
सुरुवातीचा रिटायरमेंट प्रोग्राम म्हणजे काय असतं, स्वतः एक कर्मचारी यायचं होतं, मग नंतर 2 लोक आलं, नंतर 3 लोक आलं. आमचा हॉल आता असा आहे की म्हणजे 5-6 लोक झालं की आमचा हॉल पुरत नाही 70 लोकांचा. म्हणजे त्यांना चांगलं ट्रीटमेंट होतात, त्यांनाही सन्मान वाटते, अभिमान वाटते, म्हणून म्हणजे लोक म्हणजे त्यांचं नातेवाईक मुलं कुठे कुठून म्हणजे काय लोकांनी इतर देशात राहिलेल्या मुलं रिटायरमेंटसाठी बोलवतात, त्यांना सन्मान वाटते. म्हणजे असं चांगलं त्यांना रिटायरमेंट होत असताना चांगला सन्मान व्हावा म्हणून ते विचार केलं आणि तेही आम्ही चांगलं इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे. ओव्हरऑल काम जेव्हा जे काही 2 वर्षात चांगलं म्हणजे मनापासून डेडिकेशन आणि सिन्सिअरिटीचं मी काम करायचा प्रयत्न केलं आणि कामानिमित्तानं जर कोणाला बोललं काही ऍक्शन घेतलं, सो इट इज फॉर ओव्हरऑल गुड. म्हणजे ओव्हरऑल गुड साठी जे काय करायचं केलेलं आहे, म्हणजे काय काय गोष्टी असतात प्रेसिडेंट पडतील म्हणून. म्हणजे आता जर केलं नाही, मी काही घेतलेलं नाही, ते प्रेसिडेंट पडतील आणि एखादी गोष्टी बोललेली असतील ते म्हणजे कामानिमित्त आहे. कोणाला दुसरा अवमान करण्याचा का दुसरा काही हेतू नाहीये, तसं सर्वांनी समजून घ्यावी. तसं मला 2 वर्षाचा मला जर सांगायचं, 2 वर्षाचा तुमचा अनुभव कसा राहिला म्हटलं की बाकीच्या छोट्या गोष्टीवरती सांगण्यापेक्षा मला आत्मसमाधान झालं असं मी सांगू शकतो. 2 वर्षाचं माझं ओव्हरऑल सेल्फ मी सॅटिस्फाईड आहे. म्हणजे आता बोर्डवरती पाहिलं की माझ्या 10 वर्षापूर्वीचा एसपी कोण आहे कोणाला आठवणार नाही, मी 10 वर्षानंतर मी पण कोणाला आठवणार नाही. माझं स्वतःचं काम आणि माझं स्वतःचं जे सॅटिस्फॅक्शन मला स्वतःला पाहिजे. तुम्ही पण कुठे काम करत असताना दुसऱ्यांसाठी नाही, तुम्ही स्वतःचं समाधानी व्हाल असं करा. मी स्वतः माझ्यासाठी आय एम सॅटिस्फाईड फॉर माय ओन सेल्फ दॅट माय 2 years वर फ्रुटफुल आणि ज्या पद्धतीनं मला विचार केलं होतं त्या पद्धतीचं मी काम केलेलं आहे. परवाच कोणतरी पत्रकाराने विचारत होतं, माझ्या रूमवरती बसायचं ऑर्डर आलं होतं, बाहेर बसवता आतमध्ये आलं, सर काय राहिलं म्हणते. मी पण काय राहिलं म्हणून विचार केलं. म्हणजे आता मोठ्या छोट्या मोठे इन्फ्रास्ट्रक्चर, बट मी ओव्हरऑल मध्ये पाहिलं की म्हणजे काय ट्रेनिंग आणि काय एक्सपर्टाईज बनवण्यामध्ये माझी इच्छा होती, बट माझ्याकडे तेवढा टाइम नव्हते. म्हणजे पुढील एसपी साहेबांनी ते विचार करू शकतात. म्हणजे ट्रेनिंग म्हणजे स्पेशली पोलिसिंग मधलं इन्व्हेस्टिगेशन असतील, लॉ अँड ऑर्डर असतील, स्पेशल लॉ असतील, सायबर असतील, या विषयावरती अजून ट्रेन करायला पाहिजे असं मला वाटते. आणि तुम्ही त्या विषयावरती तुम्ही विचार करा, योग्य वाटलं असेल तर त्या दिशेने तुम्ही घेऊन जा. आणि आता नवनियुक्त आपला एसपी साहेब, तुम्हाला देखील माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तुमच्याबद्दल खूप चांगलं, याच्यापूर्वी देखील आपण प्रत्येक मीटिंग मध्ये आपण भेटत होतो, तुमच्या कामगिरीबद्दल देखील मला माहिती आहे आणि डेफिनेटली इथं चांगलं काम करेल असं माझा पूर्ण विश्वास आहे. आणि परत एकदा अशा निरोप समारंभ आयोजित केल्याबद्दल, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभारी आणि माझ्यासोबत काम केलं सर्व सहकाऱ्यांना खूप खूप आभारी. आणि खास करून इथं पत्रकार मित्र देखील आलेले आहे. म्हणजे डेफिनेटली इथं खूप ऍक्टिव्ह आहे. म्हणजे ऍक्टिव्ह इन द सेन्स म्हणजे नॉट इन अ निगेटिव्ह सेन्स. म्हणजे काय गोष्टी मला स्वतः माहितीच नव्हत्या, अशा गोष्टी मला पेपरमध्ये वाचायला भेटायचं. मी नाही म्हणजे नॉट इन अ निगेटिव्ह सेन्स मध्ये बोलतच नाही मी, पॉझिटिव्ह सेन्स मध्ये खूप काय म्हणजे मला स्वतःला समजून घ्यायचं आणि तिकडे करेक्ट करायचा मी प्रयत्न केला. ऍक्टिव्ह इन द पॉझिटिव्ह सेन्स, खूप ऍक्टिव्ह आहे, त्याचा त्रास पण होऊ शकतो. सर्वांना माझं सहकार दिलेलं सर्व सिव्हिल सोसायटी मधलं शांतता कमिटी सदस्य नागरिकांना देखील माझ्याकडनं मनापासून खूप खूप आभारी आहे. म्हणजे अशा भरपूर अशा वेळ आलाय, संदर्भ आलेले होते म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं ऍक्टिव्हली मला सहकार्य केलेलं आहे. आणि कधी कधी कम्युनिटीच्या अगेन्स्ट मध्ये देखील जाऊन मला सहकार्य केलं. सर म्हणजे आमचे लोक येतात, सर अशा तुम्ही उत्तर द्या, मी असं बाहेर जाऊन असं सांगतो, बट आपण दोन्ही असं या विषयानं असं आपण मॅनेज करू, आधीच फोन करू. म्हणजे एवढं चांगलं लोक आहे, म्हणजे आधीच फोन करून आपण भरपूर अशा विषय होत आहेत, त्या विषयावरती आपण हँडल केलेलं आहे. आणि परत मी सर्वांना खूप खूप आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. सर, ज्यांना शब्दांमध्ये व्यक्त करता आलं ते बोलले. आणखी जिल्ह्यामध्ये माझ्यासारखे भरपूर लोक आहेत की ज्यांच्याकडे शब्द नाहीये आणि बोलता आले नाहीये, तर त्यांच्या वतीने मी ग्वाही देतो सर की आपल्याबद्दल जे सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या तशाच आहेत ज्या आपल्या मनात आहेत त्या. आणि हा जिल्हा आणि आम्ही सगळे आपल्याला विसरणार नाहीये.
असं नाही होणार आहे की कुठेतरी पाठीवर नाव लिहिलेलं आहे आणि ते नंतर कोणतरी विसरून जाईल. हा जिल्हाही अजून लक्षात ठेवेल. मी 100% ग्वाही देतो. तसेच ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कलेक्टर सरांनी जो आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला त्यांचे आभार मानतो. सर्व पत्रकार बांधवांचे पण आभार मानतो आणि SP सरांचे पूर्व परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. स्वागत.